भारताची स्टार फलंदाज जमिमा रॉड्रिग्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक उत्कृष्ट खेळी केली आणि म्हणाली, माझ्यासाठी हे वर्ल्ड कप एक बॉलिवूड चित्रपटासारखं ठरलं. सुरुवातीला सगळं काही खराब घडलं, पण शेवटी सर्व काही उत्कृष्ट असं होत गेलं. हे वर्ल्ड कपच नव्हे तर जमिमाचं आयुष्य देखील बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाहीये आणि हे 3 किस्से ऐकून तुम्ही नक्कीच मान्य कराल की जमिमाचं आयुष्य एका बॉलिवूड चित्रपटासारखं आहे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. मी आयुष शेट्टे. जमिमा रॉड्रिग्स जेवढं छान क्रिकेट खेळते तेवढं छान हॉकी देखील खेळायची. जमिमा महाराष्ट्रासाठी हॉकी देखील खेळलेली आहे, पण क्रिकेट आणि हॉकीचे सामने एकाच वेळी होत असल्याने जमिमाला तिच्या वडिलांनी हॉकी किंवा क्रिकेटमधील एक खेळ निवडायला सांगितलं आणि जमिमाने क्रिकेट निवडला. अँड रेस्ट इज हिस्ट्री. 2017 मध्ये जेव्हा भारतीय महिला टीम वर्ल्ड कपचे उपविजेतेपद पटकावून भारतात आलेले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जमिमा रॉड्रिग्स मुंबईच्या विमानतळावर गेलेली आणि 8 वर्षांनंतर जमिमाने भारतीय संघासाठी एक विलक्षणीय खेळी केली आणि भारतीय संघाला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहोचवलं. 2022च्या वर्ल्ड कपच्या आधी जमिमाला 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली गेली होती, मात्र जमिमा जास्त धावा करण्यास निष्फळ ठरली आणि तिला वर्ल्ड कपच्या संघातून वगळण्यात आलं. 3 वर्षांनंतर जमिमाची वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झाली, पण यावेळी जमिमाचे 5व्या क्रमांकावर जास्त धावा नाही झाल्या, म्हणून तिला 3ऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली गेली. तिने उत्कृष्ट फलंदाजी करत न्यूझीलंड विरुद्ध 70 तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 127 धावांची उत्कृष्ट खेळी करून भारताला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात एक मोलाची भूमिका बजावली. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जय महाराष्ट्राच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करायला विसरू नका.